नमस्कार. मी सुप्रिया विनोद. आज वाचनरथमध्ये मी मेघना पेठे या अत्यंत नावाजलेल्या लेखिकेचं आंधळ्यांच्या गायी हे जे पुस्तक आहे त्यातली कथा वाचणार आहे. कथेचं नाव आहे आए कुछ अब्र. मेघनाबद्दल सांगायलाच नको काही. आपल्याकडच्या खूप महत्त्वाच्या स्त्री लेखिकांपैकी ती एक आहे. त्यामुळे मी लगेच कथेला सुरुवात करते. आए कुछ अब्र. भली थोरली उन्हाळ्याची सुट्टी सरली. सुरू होते तेव्हा वाटतं सरता सरणार नाही, पण अखेर सरते. तशीच यावर्षीही सरली. सरणाऱ्या सुट्टीतला शेवटचा रविवार म्हणजे पिकून फुटायला आलेल्या गळवासारखं हळवं होऊन बसायचं, ठसठसत. सरणाऱ्या सुट्टीतला शेवटचा रविवार फक्त आपला, निव्वळ आपल्यासाठी. दुनियेला बेजबाबदार असण्याचं, वेळाकाळाला पाबंद नसण्याचं सेलिब्रेशन एवढं एकच अजेंड्यावर. गेल्या कित्येक वर्षांचा हा शिरस्ता. आज सरणाऱ्या सुट्टीतला शेवटचा रविवार आहे. आज सवयीचा सालाना शिरस्ता मोडावा लागतोय. गजर लावून भल्या सकाळी उठून आवरून नीटनेटकं होऊन नटताना तिच्या मनात आलं, नाईलाजाला काय इलाज असतो. आ बैल मुझे मार असं आपणच म्हटलं तर आलेल्या प्रसंगाला सज्ज व्हावं. हल्ली कुठे वारंवार येत आहेत हे असे प्रसंग की निकरानं टाळावे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यातली मळभट सकाळ. पावसानं भारलेले ढग, कुठून कुठून ईर्ष्येनं वाहून आणणारे मॉन्सूनचे भणाण वारे. एक दोनदा तर आरशासमोर उभी असताना तिचाही तोल गेला. फिकट सी ग्रीन रंगाचा फडफडता रेशमी पसारा अंगावर लपेटताना ती थकून गेली. उठल्या उठल्या कबुतरांचं बस्तान उचकताना ती थकली होतीच. साडीला शिरींच्या कांता सेंटचा मंद अतिमंद दरवळ अजूनही आहे. निदान आपल्याला जाणवतोय. अंगभर गुलालाच्या रंगाचे नाजूक बुट्टे, पदरावर जांभळ्या रंगाचे मोर, काठाला बारीक सोनकाडी. बरी आहे साडी. बरी का? छानच आहे. आपल्याला शोभत नाही हे खरं, कारण आपण सावळे. पण हाऊस वॉर्मिंगच्या पार्टीत शिरीन याच साडीत कशी दिसत होती. फिकट सी ग्रीन रंगाच्या रेशमात लपेटलेल्या पिवळ्या गुलाबांचा गुच्छच. गौतमच्या वेळी दिवस गेले होते तिला. त्यावेळी तिचे फोटोंवर फोटो काढणारा रशीद. पिवळे गुलाब मोहनला आवडायचे. लाल नाहीत, गुलाबी नाहीत, फक्त पिवळेच. पिवळे गुलाब ताजे तरतरलेले असतात तेव्हाही त्यांच्यात एक उदास छटा असते. मोहनच्या ऐन वयातही त्याच्या चेहऱ्यावर असते तशी. काहीतरी कळून गेलंय. निर्भेळ निखळ आनंद आता शक्यच नाही अशी. मोहनचं खास अपील तेच तर होतं. बागडत्या वयात आपल्याला ते नेमकं उमगलं नाही, पण आता कळतं. बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा नंतर समजतात. सैलसर वेणीच घालावी. लहानपणी मोहन वेणी घालून देत असे, सारख्या पेडांची. खूप वेळ लावत, खूप वेळा त्याच्या बोटांचा केसाला होणारा स्पर्श अजूनही आठवतो, काल झाल्यासारखा. अंबाड्यात आत्याबाई दिसतेस, शिरीन म्हणते. शिरीनच्या केसाला एक आपसुकच महिरप आहे. तिनं काही करावं तिला शोभतं. मुजोर डोळे आणि मोकळं हसणं. आणि पदरसा आवळून पिनबिन नको बाई लावत जाऊ. हे बघ, असा सैलसर सोडावा खांद्यावरून. शिरीननं किती वेळा सांगितलंय, करूनही दाखवलंय. ऐटीत पेपर वाईनं तिनं वर टाकल्यासारखी पदराची घडी सहजपणे हळूहळू खाली येते तेव्हा शिरीन जशी दिसते, आपण कधीच तसे नाही दिसणार. वेल, तरीही पिन नको. ती आरशासमोर 2 क्षण थबकून उभी राहिली.
आवळून बांधलेले पडदेही जमिनीला समांतर उडतायत एवढा वारा, त्याचा आवाज, मोठ्या घराचा मोकळा अवकाश आणखीच मोकळा करणारा. आणि त्यात नटणाऱ्या एवढूशा आपण. ती हट्टानं गुणगुणत काजळ घालायला आरशाजवळ गेली. मुरमांचे वण नको असणाऱ्या आठवणींसारखे दिसलेच. 33 वर्षात येऊन गेलेल्या तारुण्य पीठिका, किती मोजाव्या, किती सोडून द्याव्या, किती सहाव्या. तिचं गुणगुणणं आपसुकच थांबलं. शेजारचा श्रावण भेकू लागलाय. मंगोल सिंड्रोमचा मतिमंद श्रावण. त्याला बांधून घालतात गॅलरीत आणि तो असा मध्येच एखाद्या गुरासारखा ओरडू लागतो. बहुधा संध्याकाळी, तिन्ही सांजेला, न दिवस न रात्र अशा काळाच्या तुकड्यावर. कुणालाही रडू यावं अशीच ही वेळ. पण आज तर हा सकाळीच. तिला एकदम अपशकुन झाल्यासारखं वाटतं. शहारायला होतं. आपल्याला श्रावण दिसू नये, श्रावणला तर आपण चुकूनही दिसू नये म्हणून आज गॅलरीत झाडाला पाणी घालायला गेलोच नाही. आता एक तुळस तेवढी उरली आहे म्हणा तिथे. खरं तर तेवढीच एक ठेवली आहे. या घरी आलो तेव्हा किती उत्साहानं कुंड्या बिंड्या खत माती गोळा करून झाडं बिडं आणली. मोहनचा पिवळा गुलाब, शिरीनला आवडतो म्हणून सोनटक्का, अम्मीसाठी गवती चहा, कडीलिंब, कॅक्टाय, लिली आणि केवढी त्यांची मशागत आणि कौतुक. असे तासनतास गॅलरीत काढले. पण श्रावण बाळाचा बाडबिस्तरा तिथे अगदी लगतच आल्यापासून आता तुळस तेवढी. तिला झटकन पाणी घालून पटकन घरात शिरायचं. काजळ नको, नाही नकोच. त्यातून आज चष्मा नाही, लेन्स लावायचे, उगीच रडू बिडू आलं म्हणजे. अशा वेळी येतही टचकन रडू किंवा खुदकन हसू. आवर बिवर घातला की अधिकच. तर काजळ नको, बट्ट्या ओळ नको. बकुळीचा गजरा सोडावा वेणीवरून. शिरीन हाताला माळते. आपल्या काळ्या काटकुळ्या हातावर थोडाच शोभणार आहे. तिचं ठीक आहे. मोहन असताना शिरीन नव्हतीच आयुष्यात. समजा असती तर मोहन भाळला असता तिच्यावर. आणि तो तिला असा बळी जाताना पाहून आपण कसा साहिला असता. दोघांचाही तिटकारा आला असता की दोघांचेही आपण गुलाम झालो असतो एकाच वेळी. किती वेळा हे जर तर वाले प्रश्न आपण विचारत बसतो. वेळ आहे आपल्याला भरपूर आणि व्यवधानं कमी. अम्मी म्हणते तसं. सारं वेळच्या वेळी झालं असतं तर एव्हाना पोरा बाळांच्या आणि सणावारांच्या रगाड्यात श्वास घ्यायला तुला फुरसत नसती उरली. अगं तुझ्या वयात माझा संजू 14 वर्षांचा होता. पुढल्या वर्षी SSC आणि तू 4 वर्षांची. कशी तारांबळ उडत असेल माझी. दुपारी तू झोपलीशी बघून पेंगत पेंगत मी स्वतःची वेणी घालायला बसायची. कधीतरी आगोळ बांधता बांधताच आडवी व्हायची. कसले प्रश्न आणि कसली उत्तर. अम्मे, वेळच्या वेळी म्हणजे की वेळ आणायची आपली मारून मुटकून आणि डोळे मिटून नेतील तिथे जाऊन अलिबाबाच्या गोष्टीतली मार्जिना. आणि अम्मी काही म्हणो, फुरसत मिळताच अनेक प्रश्न तिलाही पडलेच. सारं वेळच्या वेळी होणं इथेच सारं संपत नाही, संपत नसतं. हल्ली बसते संध्याकाळची डोळे पाण्यानं भरून, माझं कोण आहे म्हणत. तरी अम्मी मेजॉरिटीत, निव्वळ मेजॉरिटीत असण्याचा, साऱ्यांसारखं सारं वरकरणी तरी असण्याचा एक विश्वास तिच्यात आहे. आपण मायनॉरिटीत. मायनॉरिटीवाल्यांचे हाल अम्मीला काय कळणार. म्हणून तर आज आपण नटून चाललो नाही मेजॉरिटीतले व्हायला. गजऱ्याचा दोरा तुटता तुटत नाही.
सोनेरी पट्ट्याचं घड्याळ लावता लावता तिनं घड्याळात पाहिलं. बस न पोचायचं तर आता निघायला हवं. पहिल्याच भेटीत उशीर नको. अर्थात आपण फार आधी पोचून ताटकळलेलंही बरं दिसणार नाहीच. उदासीनही वाटायला नको आणि अतिउत्सुकही. छे, कितीही व्यवधानं पाळायची. शिरीन सुटली या साऱ्यातनं. मेजॉरिटीची सारी लक्षणं आणि मायनॉरिटीची खासियत. शी इज अ रेअर कॉम्बिनेशन. मनसोक्त आहे ती. टिकली राहिलीच. चेहरा अगदीच अनाथ दिसतो आपला टिकलीशिवाय. शिरीन कधी लावते कधी नाही. तिला सारच शोधतं. हा लहरीपणा आणि मुजोरी तिला परवडेल, आपल्याला. साडीला कांताचा वास आहे, पण अजून काहीतरी वासाचं लावायला हवं. किती घाम येतो अशा वेळी. लिपस्टिक मात्र मुळीच नको. ओठांवरची लव बरीक स्पष्ट होते त्यानं. झाली सुरुवात साली कबुतरांची फडफड फडफड करायला. आता मोर्चा बाथरूमकडे वळवावा. नको, हाकलताना घरभर होतील. तेवढा वेळ नाही. तिनं हताशपणे बाथरूमचाच तेवढा दरवाजा घट्ट लावून घेतला. जळोत दिवस रात्र यांचे रोमांस. गुटर 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 आणि पंखांची ती असह्य फडफड. हजारो वेळा उचकून काढावीत यांची काड्या काटक्यांची खरटी, तरी पुन्हा आपली असतातच बांधलेली. रात्री बेरात्री कधीतरी अंडी घालून ठेवलेली. अंडी नेऊन बाहेर ठेवावी गॅलरीत, नेतील कावळे म्हणून, तर ती दक्ष मादी आजूबाजूलाच. पुन्हा पुन्हा तिथे येणारी, गोल गोल फिरणारी. मग पिल्लं जवळ जावं तर भेदरून अशी आक्रसतात. त्यांना धड पंखही नसतात. नुसतंच भय, भयावर भय. कसे फेकावे ते मासाचे कुरूप गोळे. दया दाखवावी तर होतात पुन्हा त्यांची कबुतरं. आणि पुन्हा रिकाम्या घरात त्यांचा आवाज घुमत राहतो. एकमेकांना ते घालतात ती साथ. नेमका काळ, नेमका हेतू, नेमका प्रतिसाद. नीरव रात्री, सन्न दुपारी, निवत जाणाऱ्या संध्याकाळी आपल्या रिकाम्या घरात घुमणारी यांची भाषा. आणि पंखांची फडफड. भय, प्रणय, हिंसा, चेतना. अशा वेळी वाटतं सोबत हवी. अशा वेळी वाटतं गेलेला मोहन परत येणार नाही. राहून गेलेल्या इच्छांच्या आठवणी मात्र परत परत येतात. कुलूप लावलं. दिवे, पंखे, नळ बंद केले होते ना कबुतरांच्या त्या गोंधळात. जाऊ दे, आता उशीर होईल. शी, काय हा वेंधळेपणा. आणि तळव्यांना किती हा घाम अम्मीसारखा. काळा रंग आणि हातापायाच्या तळव्यांना घाम. ही तिची विरासत. लिफ्टपाशीच मांजराने हगून ठेवलंय. आत्ता पाय पडणार होता. नशीब इन पर्सन बसलेली नाहीये ती मांजर इथे. काळी खारी साली. नाही तर उठून चालू लागली असती आडवी. आणि मग गेल्याच्या गेल्या वेळी नाही का जमत आलेला डाव फिसकटला. काय ही शकुनांची गुलामी. कशासाठी. एवढं काय अडलंय, अडतंय. अडत असणार म्हणून तर फोनवर तरी त्याचा आवाज चांगला वाटला. आर्जवी आणि सोफिस्टिकेटेड. खूप नटल्यासारखे तर नसू ना दिसत आपण. छे, तसं कधी झालंय. अगदी ब्रायडल मेकअपमध्ये सुद्धा आपण साधेच दिसू. साधे आणि सुमार. शिरीनचं इनंट ग्लॅमर नाहीच तर आपल्यात. पण आपल्याला कसाही दिसला हा रंग, तरी या मळभट वातावरणाला हा फिकट सी ग्रीन मॅच होतोय खरा. लिफ्टच्या आरशात चेहरा हसरा करून बघितला. अम्मी म्हणते ना तसा हसरा. अम्मी म्हणते हसरा चेहरा हजार खोड्या लपवतो. अशा प्रसंगी हसराच असावा चेहरा. असं हसू की पारखणारा गोंधळावा. आणि हसत हसत आपण आपलं पारखणं उरकून घ्यावं बेमालूम. साली सुरुवातच अशी लपाछपीनं.
तिथे पुढे काय? सरळ चिठ्ठ्या का नाही टाकत माणसं? घटकंचुकीचा खेळ, ज्याच्या हाती जिची चोळी ती त्याची. शिरीन म्हणे, जिच्या हाती ज्याचा लंगोट का नाही. तर तसं, पण मुद्दा काय? तर सारा जुगारच. ही भेटायची नाटकं करायची आणि बघायचं काय? नाक, डोळे, रंगरूप, उंची, केस आणि छात्या. आपल्या रेंजमधलं वाटलं सावस तर 40 वर्षानंतर अण्णा अम्मीला काय ओळखतात? स्वतःला संपूर्ण बेसावत, बेगुमान, बेमुरवतपणे एखाद्यासमोर पसरून द्यावं, लुटू द्यावं, खंक झालो तरी 72. असे किती जण एवढ्याशा आयुष्यात भेटू शकतात? भेटले तरी ओळखता येऊ शकतात. 35शी आली तरी बेरका नाही, बंचुका नाही आपला चेहरा. पण अम्मीनं निक्षून बजावलेलं हे हसू प्लॅस्टिक रॅपरसारखं ओरबाडून काढलं तर नको एवढा जाणता दिसतो. 33 वर्षांच्या आठवणी कुठून कुठून उमटून येतात. छे, वैऱ्यावरी येऊ नये असा प्रसंग आपल्यावर किती वेळा आला, अजून किती वेळा यायचा आहे. लिफ्ट थांबली. तिनं निकरानं चेहरा आरशापासून वळवला आणि इमारतीबाहेर पडून ती बसस्टॉपच्या दिशेनं चालू लागली. पिढ्यानपिढ्यांची वारशानं मिळालेली खऱ्या मोत्यांची नथ वेळ वक्ताला गहाण टाकायला लागावी, तसं सुट्टीतलं शेवटचा रविवार एका अनोळखी माणसाला बहाल करताना तिला वाटून गेलं. आपल्या घराजवळचा हा बसस्टॉप सुरुवातीचा नाही की शेवटचा? अदला मधला. पडक्या देवळासारखी त्याची कळा. 3 बसेस तशाच गेल्या तर एखादी थांबते. त्याला धड शेडही नाही. खांबाभोवती आसपास घोटाळल्यासारखी माणसं उभी असतात. खात्री कुणालाच नसते. आशा सगळ्यांनाच असते. बस थांबली की एकदम जिवंत झाल्यासारखा सगळा घोळका अरुंद दरवाजाशी घोंगावतो. ज्याचं नशीब थोर तो आत, उरलेले ठाऊक असल्यासारखे, मान्य असल्यासारखे बाहेर. पुन्हा खांबाभोवती. आज रविवार आहे. आज कोर्टात कोण जाणार आहे? आणि तेही सकाळी सकाळी. काल त्या माणसाचा फोन आला नसता आजच भेटण्याबद्दल तर आपण तरी. येईल बस, ती थांबेल, आपण चढू, तिनं मनोमन ठरवून टाकलं. हल्ली स्थळं बघायला ती एकटीच जाते. जाहिरात देण्यापासून ते भेट ठरवण्यापर्यंत सगळंच एकटीनं. आणि भेटही फक्त दोघांमधलीच बहुतेकदा. 10-12 वर्षांपूर्वी अख्खा कुटुंब कबिला असे. अण्णा, अम्मी, संजू दादा तर झालेच. जमल्यास एखादी आत्या, तिचे यजमान आणि लग्न झालेली एखादी तरी चुलत, आते, मामी, बहीण. एखादं स्थळ सांगून आलं की अण्णा अगदी हावरे आणि बावरे होऊन जायचे. मग त्या दिवसाआधीचे 2-3 दिवस किंवा तो आठवडाही तिच्यावर बारीक नजर ठेवली जायची. लॅबमध्ये होणारी किड्यांची वाढ आणि वर्तणूक जसा एखादा शास्त्रज्ञ बघतो तशी. आणि मग आलेल्या स्थळानुसार तिच्या दिसण्या, वागण्या, बोलण्यात कसकसे बदल केले जावेत याचे निर्णय. म्हणजे ती शालीन असावी की फटाकडी, भिवया रेखाव्यात की कुंकू मोठं लावावं, तिनं किती मोठ्यांदा हसावं, हसताना हिंदकळावं की नाही, शिक्षण पुढे चालू ठेवण्याबाबत वा नोकरी करण्याबाबत तिचे स्वतंत्र विचार असावेत की नाहीत, असले तर मांडावेत की नाहीत, काय काय अन किती. अण्णांना एखादा अनुभवी बुजुर्ग साडू किंवा चुलत व्याही किंवा भाची सुद्धा ब्रीफिंग द्यायची. इंटरव्ह्यू आधी एखादा होतकरू गरीब मुलगा कसा एक्साइट आणि मलूल होत जातो आळीपाळीनं, तसे अण्णा व्हायचे. या काळात पंजाबी आणि चायनीज रेसिपीज बनवायला स्वयंपाकघरात रवानगी होण्यापासून ते बिल गेटच्या मुलाखतीपर्यंत, टाइम्समधलं सगळं सक्तीने वाचायला लागेपर्यंत तिच्या जीवाला झोके खायला लागायचे. आणि या काळात समजा तिच्या गालावर एखादं मुरुम उमटलंच तर अण्णा अक्षरशः तिला देवी वगैरे आल्यासारखे हवाल दिलवायचे.
की म्हणजे आता आपली बार्गेनिंग पॉवर साफच खचली असं. बरं, हे मातीचे कुल्ले लावल्यासारखं बेअरिंग घेऊन ज्याला बघायला किंवा दाखवून घ्यायला जायचं, तो काही फार मोठा हायब्रिड वगैरे असायचा अशातला भाग नाही. असो, नाटकातल्या नट्या निदान नाटक संपल्यावर तरी मेकअप उतरवतात किंवा पहिल्यासारख्या चालू बोलू असू लागतात. इथे म्हणजे तसंही नाही. बहुतेक वेळा तिला पाय बांधलेल्या चायनीज मुलींसारखं अवघडायला व्हायचं. एकतर खूप हसू यायचं नको तेव्हा, किंवा एकदम उदास भंपक वाटायचं आणि चेहरा सिनिक सुतकी होऊन जायचा. निर्णय अर्थात नकारात ठरलेला, बहुधा त्यांच्याकडून. पण एक दोनदा तिनंही नाही म्हटलं. मुलगा अति शहाणा किंवा बावळट वाटला, किरकोळ किंवा फारच पिळदार बलदंड म्हणून, तर अण्णा दिवसचे दिवस रुसून बसले होते. आदळापट, आरडाओरडा आणि आपल्याच घरात तिला परक आश्रितासारखं वाटायला लावत. एखादी अडगळ डिस्पोज ऑफ करता येऊ नये असं करत करत सुमारे 26व्या वर्षी तिनं एका मुलाच्या घरी वडीलधाऱ्यांना नमस्कार करण्याचं उद्मेखूनच टाळलं. म्हणजे वडीलकीचा आदर वगैरे ठीक आहे, पण कशाचा कशाला नाही पत्ता. अशा वेळी फक्त मुलीनं वडीलधाऱ्यांविषयी आदर दाखवायचा तो का असं वाटलं. त्यानंतर जेव्हा नकार आला तेव्हा आतोबांनी अण्णांना सांगितलं की नकार बहुधा मुलीला रीत नाही म्हणून आलाय. झालं, अण्णा निमित्तालाच टेकले होते. त्यांनी वादावादी केली. तिनं तिची बाजू सांगितली. ती न पटल्यामुळे किंवा कदाचित पटल्यामुळे ते भयंकरच कावले की का अम्मीच्या XX क्रोमोझोम्सशी अण्णांच्या XY क्रोमोझोम्सचा संयोग होताना पुन्हा XX कॉम्बिनेशनच व्हावं. आणि मग त्यांनी काय काय केलं. 2 दिवस जेवले नाहीत. ती जेवताना तिच्यासमोर येर झाऱ्या घालत राहिली. मग चिडून कपाटातले तिचे कपडे काढून बोळे करून एका ट्रंकीत भरले. बाथरूम मधला तिचा साबण कागदानं चिमटीत धरल्यासारखा करून बाहेर बागेत फेकून दिला. त्यांना नकळत तिला MA ला स्वतःचे पैसे दिल्याबद्दल त्यांनी अम्मीचे वाभाडे काढलेच, पण तिचं डोकं धरून भिंतीला आपटण्यापर्यंत त्यांची मजल गेली. एकदा तर घरात दारूच प्यायला बसले आणि 2-4 पेग झाल्यावर तिला म्हणाले की पेल्विक मसल जून झाल्यावर काय उपयोग आहे तुझा. मग म्हणाले, परवा त्या ज्योतिषाकडे गेलो होतो तर तो म्हणाला ही मुलगी गेल्या जन्मी व्यभिचारिणी होती, हिच्या लग्नयोगात म्हणून अडथळे आहेत. पहा कशी सगळ्या ग्रहांना कंकणं पडलीत. मग मात्र हे हसण्यावारी नेण्याच्या पलीकडे गेलं असं वाटलं तिला. आणि मग 8 दिवसात तिनं घर घेतलं आणि वेगळी झाली. कळल्यावर अण्णा आधी अवाकच झाले, मग कावरे बावरे. निघताना तिनं एक चिंधीही घेतली नाही बरोबर. नकोच वाटलं. तिला वाटलं त्यांना म्हणावं, तुमच्या घरातून नेण्यासारखा एक मोहन होता, तो तर आता नाही. आणि अम्मी पण ती थोडीच माझी आहे. पण म्हणताना मात्र म्हणाली, इथून पुढे माझ्या लग्नाच्या भानगडीत पडू नका, मी बघून घेईन काय ते. तर त्यामुळे आता हा स्वतःचा क्रूस स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालणं. रविवारी फोर्टातली बहुतेक हॉटेल्स बंद असतात. युनिव्हर्सिटीच्या समोर कंदीलच्या मागे बार नसलेलं एकमेव हॉटेल आहे अरसा. इंग्लिशमध्ये वाचून लोक त्याला आरसा म्हणतात, पण त्याचं नाव अरसाच आहे. ते उघडं असतं रविवारी. तिथे भेटायचं ठरले. निळा शर्ट घालून येणार आहे तो. उंची 5.5 फूट आहे म्हणाला. त्यावरून ओळखायचं बाय एलिमिनेशन. 5.5 फुटाचा निळ्या शर्टातला इसम. त्याला सांगून गेलोच होतो, आता दाखवून घ्यायला चाललोय. हा प्रसंग काही नवा नाही, तरी प्रत्येक वेळी निराळा असतोच. काही तपशील तरी निराळे.
गेल्या वेळेचा तो कोब्रा अजून आठवतोय. काकोबा नुसता प्रत्येक 3 वाक्यानंतर कोरडा शेंबूड नाकातून वर खेचायचा नि नाक फेंदारून बोलायला सुरुवात करायचा. जगातलं सगळं आपल्याला ठाऊक आहे नि त्याहीपेक्षा समजलंय अशी येळ. मुळात गोरापान पुरुष म्हणजे तिला असह्य होईल. त्यातनं याच्या गालफडावरही पुरेसे केस नाही. सोललेल्या बटाट्यासारखा चेहरा. याचा प्रश्न काय तर रंग कुठला आवडतो. अरे रे, कुठलाच रंग वर्ज नाही. डिपेंड्स ऑन द मूड, कॉन्टेक्स्ट, कंपनी अँड टेक्स्चर असं उत्तर द्यावं की आपण कलर ब्लाइंड आहोत असं सांगून याला सळपटवावं. अशा विचारात असतानाच मी सांगू मला कुठला आवडतो, सावळा असं म्हणून हा गुदगुल्या केल्यासारखा स्वतःवर खुश. याच्या मिसरुडीपेक्षा आपल्या ओठांवरची लव सुद्धा दाट असेल असा विचार मनात येऊन येणार हसू दाबायच्या प्रयत्नात आपण होतो. तर यानं त्याचा अर्थ आपण लाजलोत याच्या सावळावर असा लावला बहुतेक. कारण नंतर एकदम गौरींवरच घसरला. आमच्या घरी गौरींचं खूप असतं. घरातल्या बाईनं धान्य सुद्धा घरी दळून 10 सवाष्णी जेवायला घालायच्या. तसे सगळेच सणवार, पण पितृपक्ष आणि गौरी महत्वाच्या. आई आपल्याकडेच राहणार, तिचं मन दुखवायचं नाही, मी कधी दुखावलं नाही आणि घरात आणलेल्या बाईनंही दुखवायचं नाही एवढी एकच अपेक्षा वगैरे. मन उडूनच गेलं. माझी एकही अपेक्षा हा आत्ता सुद्धा विचारत नाहीये. आणि आपण त्याच्या जातीचे नसताना आणि शिवाय सावळे असतानाही हा आपल्याला करून घेणार आहे निदान तसा विचार करतोय याबद्दलची उदात्त उदार छाया त्याच्या सगळ्या बोलण्या दिसण्यावर. जणू आपण रस्त्याच्या कडेला उभी असलेली कचरा कुंडीच आहोत, यूज मी लिहिलेली. रामाच्या पदस्पर्शानं जिवंत होण्याची वाट पाहत असलेली शिळाच. कंटाळाच आला. आणि पदव्या काय, BA, BCom, CA, IIB, LLB इत्यादी. यातल्या अक्षराने एवढे केस जरी असते ना याच्या गालफडांवर तरी आईचं मन दुखवायला का होईना मी आलेच ते की रे. मग आपण काही बोललोच नाही. कॉफी पीत राहिलो. हा नसणारच आपला नवरा, तर याला बिलाची तरी तोशीस कशाला म्हणून बिलही आपणच दिलं आणि कटलोच. आणि तसाच तो सारस्वत मुलगा मुळात येतानाच बहीण आणि आते बहीण घेऊन आला होता. स्त्री पोलीस. 32 वर्षांची मुलगी बघायला जातो, उगीच आपल्या विनयभंगाची वगैरे रिस्क नको असा विचार केला की काय पठ्ठ्यानं. दरवेळी यानं काही बोलायला सुरुवात केली की दादाचं म्हणणं असं म्हणून बहीणच पूर्ण करायची आणि तो रुमालानं घाम पुसायचा. तुम्हाला मासे चालतील ना हो जेवणात असं तिनं संदर्भाशिवाय 3दा काकुळतीनं विचारलं. यांच्या जेवणात चालतील की असं आपण अस्मितापूर्वक म्हणणार इतक्यात त्याच्या आते बहिणीनं चष्मा काढून पुसत म्हटलं, म्हणजे तुम्ही नाही खाल्लेत तरी करून खालाल ना असं दीदीला विचारायचे. आणि यावर ते तिघही थोडं घाबरट, थोडं करुण आणि बरंचसं उत्कंठापूर्ण असं कसंनुसं हसले. इतका वेळ तो मुलगा मासा हा त्याचा ऑल्टर इगो असल्यासारखा बसला होता. त्याच्याकडे बघताना मासा हा प्राणी जगातून एक्सटिंक्ट झाला तर आपण विधवा होणार याची खात्रीच वाटू लागली आणि मनोमन आपण गळत झटकून टाकला. अर्थात याहून भयंकरही अनेक गोष्टी सहजी झटकता न येणाऱ्या. सारेच किस्से आठवायचे म्हटले तर एक पुस्तक काढता येईल. आणि A spinster's anguish with a tinge of humor, it's sure to pique the bourgeois male psyche असं कुठला तरी समीक्षक त्यावर लिहिल. कुणी नाही लिहिलं तर शिरीन लिहिल. तिचंही होतंच की MA ला लिटरेचर. पावसाला सुरुवात झाली. अरसाच्या आडोशाला आपण उभे आहोत. कद 5.5 फीट, कमीच का रंग नीला अशा इस्माला शोधत. विनोद तरी किती करायचे आणि किती दिवस, किंबहुना किती वर्ष.
एका प्रौढ कुमारिकेचे विटके विनोद सांगायचे तरी कुणाला, कुणाला. एक शिरीन आहे, तिला हसता येतं. मुख्य म्हणजे केव्हा हसायचं आणि केव्हा हसायचं नाही हे तिला कळतं, अगदी आपल्या विटक्या विनोदालाही. पण अशा 100 प्रसंगांना तोंड देऊनही 101व्या वेळी आपण कबुतरीसारखे बावरलो आहोतच. आणि रंगरूप काय जन्माला पुरलंय म्हणता म्हणताना हा सिल्कचा पसारा वर सुगंध शिंपडून लपेटून या शुकशुकलेल्या रस्त्यावर एका अनोळखी माणसाची वाट पाहत उभे आहोतच. हे खास आपलं भागधेय. यात शिरीन सुद्धा नाही वाटेकरी. ती बसली असेल तिच्या देखण्या नवऱ्याबरोबर वरांड्यात ब्रेकफास्ट करीत. रात्रीच्या आठवणींवर चीज टोस्ट आणि ॲपल कस्टर्डचा मुलामध्ये दुसऱ्या मुलाची योजना आखत. आपल्या हाऊस वॉर्मिंग पार्टीतला त्यांचा संवाद आठवतोय ना. आता मात्र मुलगीच हवी हां शिरीन. आणि नाही झाली मुलगी, मुलगाच झाला परत तर काय टाकणार आहेस? खट्याळ इत्यादी रशीदचा खोडकर प्रश्न. पुन्हा तुझ्यासारखाच झाला तर नक्की, शिरीन शहारल्यासारखं करत. टाक, मी झेलेन. मुलगी होईपर्यंत प्रयत्नांची शिकस्त करीत राहू. पुन्हा एकदा खट्याळ रशीद खोडकरपणे. यावर मोठे डोळे करून शिरीननं त्याच्या ओठाला लावलेला ग्लास त्याच्या मांडीला चिमटे घेत पळवला आणि एका दमात पटकन संपवला. आपण अनिमिष नेत्रांनी हे सारं पाहिलं होतं. शिरीनच्या हे लक्षात आल्यावर ती रशीदला ढकलून तिथून उठून गेली होती. आपल्या नजरेतला हेवा कदाचित तिच्याही लक्षात आला असेल. 3 लफडी, 1 प्रकरण आणि मग अचानक रशीदसारख्या साध्या स्ट्रगलरशी लग्न. तेही किती साजरं. आपल्या मनात आलं होतं, काही आयुष्य अशी सुरळीतच का असावीत. निळा शर्ट दिसल्यावर ती एकदम दचकली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलं, स्विच दाबल्यासारखं. आणि एकदम मावळलं. तसंच. हा तर 6 फूट आहे. तो माणूस एकदम गोंधळल्यासारखा झाला. 2 क्षण त्याची चाल मंदावली, मग पुन्हा पहिल्यासारखं चालत तो पुढे गेला. तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं तर तो पुढे जाऊन मागे पाहत होता. तिला घाम फुटला. तिनं रुमाल काढून तोंड पुसलं आणि तो घट्ट हातात धरून ती उभी राहिली. त्याला काय वाटेल? वाटलं असेल. आता बघायचीही सोय नाही. आरसा जवळजवळ रिकामा आहे. पण पुढल्या टेबलापाशीच एक गोल टोपी घातलेला कोरीव दाढीचा सावळा मुसलमान टोस्ट खात चहा पीत बसलाय. मग हात पाहिलं तर तो आपल्याकडेच टक लावून पाहत होता. थोड्या वेळानं आपल्या अगदीच जवळून गेला. त्याच्या चाहुलीनं आपण जरा जरी हल्लो असतो तरी धक्काच बसला असता. खांद्याला त्याच्या बाहूचा स्पर्श. म्हटलं तर झालेला अपघात, म्हटलं तर घेतलेला अंदाज. मग बाहेरच्या टपरीतून त्यानं शिलगावूनच एक सिगरेट आणली आणि धूर सोडत असा आत गेला की धुराचे केवढे तरी वळसे आपल्या भोवती घुटमळले. या मळभट हवेत ते अजूनही आपल्या भोवती साचलेले आहेत. आणि त्याची नजरही नक्कीच न दिसताही ती पाठीला टोचतीये. वाट पाहण्यातली हुरहुर केव्हाच संपून गेली. आता फक्त एक संकोच भरली भीती आणि ओशाळवाणी भावना तेवढी घट्ट विळखा घालून. कॉलेजमध्ये असताना रिगलला सिनेमा टाकला की संध्याकाळी बाहेर पडल्यावर हव्या एवढ्या बायका अशा जागोजाग नाकोनाकी उभ्या असलेल्या पाहिल्या. अशाच सोफिस्टिकेटेड. हलकासा मेकअप, सुंदर कपडे. नडलेल्या तर खासच दिसत नसत. बावरलेल्या, हरवलेल्याही नाही. त्यांच्यात जाणवे फक्त आत्मविश्वास. पुरुषच बावरायचे त्यांच्याकडे बघताना. नडल्यासारखे दिसू लागायचे बघता बघता. कित्येक दिवस तर आपल्यालाही पत्ताच नव्हता. एकदा शिरीननंच सांगितलं. अविश्वासानं आपण नाही नाही म्हणालो तर तिने एक बाई दाखवली. बाई कसली, मुलगीच होती. आणि समोरच्याच पार्लरमध्ये नेऊन अशी सीट गाठली की तिच्याकडे नेमकं बघता येईल कुणाला नकळत.
आम्ही बघत राहिलो. किती वेळ ती तशीच उभी, कुठलीच हालचाल नाही, विभ्रम नाही, संकेत नाही. थोड्या वेळानं ती एकाबरोबर पार्लरमध्येच आली. मागच्याच टेबलवर बसली. दोसो, ती म्हणाली. ज्यादा होता है, सिर्फ हाथ लगाने का बोलती हो तो ज्यादा होता है. तो फैमिली रूम में और क्या लगाएगा, घर ले चल, सारा काम निपटा दूंगी 300 में. 200, धंधे का टाइम बर्बाद मत कर. 200, चल. आणि निव्वळ पाणी पिऊन ते दोघे निघाले. जाताना त्यानं तिच्या कमरेभोवती हात टाकायचा प्रयत्न केला. तिनं तो असा झटकला की बस. पटलं? शिरीननं विचारलं. वर तू बावळटेस असं म्हणाली. तेव्हापासून उभ्या राहिलेल्या कुठल्याच बाईविषयी खात्री नाही वाटत. आणि आज आपण असे उभे, रस्त्याला शुकशुकाट म्हणून अधिकच नजरेत भरणारे. त्या मुसलमानाचं तरी काय चुकलं? जगात सगळे प्रकार आहेत. खरा हेतू थोडाच असा हनुमानाच्या छातीसारखा प्रत्येक वेळी फाडून दाखवता येईल. बाई आहे, उभी आहे रविवारी सकाळी आड बाजूच्या या हॉटेलच्या आडोशाला. निळा शर्ट 5.5 फूटवाला तो येत का नाहीये का? तिनं घड्याळात पाहिलं. अजून तब्बल 7 मिनिटं आहेत ठरलेली वेळ व्हायला. म्हणजे निघून तर जाता येणार नाहीच. वेळेनंतरही 10 मिनिटं थांबायला हवं आणि त्यानंतरही निघून जाता येईल. चडफडत का होईना, पण आपण असेच उभे राहू आणि त्या उभं राहण्यातही, वाट बघण्यातही एखाद्या शांत मोठ्या मनाची उदात्तता नसेल. निव्वळ एक आशाळ गरजूपणा. अनुभवानं तो लपवता येईल दुसऱ्यापासून, पण आपल्यापासून? उभे आहोत तेव्हाही आपण शांत नाही. येतानाही नव्हतो, जातानाही नसू. शिरीन निघून गेली असती नक्कीच, पण मुळात तिच्यावर वेळच आली नसती कुणासाठी थांबायची. तिनं कायम दुसऱ्यांना ताटकळवलं. आपण कायम ताटकळलो. आपल्यासाठी थांबणारं, निरंतर अथकपणे थांबणारं कोणीच नसावं. हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, खुदा करे कि कयामत हो और तू आए. असं. त्यातून आता पावसाची झिरझिर सुरू झाली. दिसतील ना दिसतील असे पावसाचे थेंब. हळूहळू त्यांच्या सरी होतील. झाल्याच. अचानक समोरच्या फुटपाथवरून अवखळपणे बागडत एक हिजडा समोरील उभा ठाकलाय आणि नुकतंच भिजलेलं अंग निपटत आपल्याच बाजूला येऊन उभा राहिलाय. आपण संकोचानं बुंद झालो. तो निसंकोच. हिजडा कसला? हिजड्याचं पिल्लूच आहे ते. किती कोवळा आहे, काटकुळा. कुरळ्या केसांच्या लाटांवर चिकटवलेल्या पारदर्शी मण्यांसारखे पावसाचे थेंब आहेत. ओघळलेलं काजळ, फिकटलेली पसरलेली लिपस्टिक, वाळलेला गजरा, हातात एक लचका तोडलेला वडापाव, वाढलेली नखं, पावलांवर अळता, बोटात जोडवी, निळ्या पट्ट्याच्या स्लीपर्समधून चमकणारी, एका हातानं वर ओढून धरलेली निळी साडी, काळे पाय, काळे हात, लाल चोळी, खोटे टोकदार उभार पावसात भिजलेले. कुठेच बघत नसणारा, मचामच वडापाव खाणारा. बिंबी दिसते, मळकट पण खोल. शरीराला वळसे नाहीत, पण रेखीव चेहरा आणि त्यावरची ही अपार मोहकता. वडापाव संपला सुद्धा त्याचा. पागोळीत हात धुवून, दोन्ही कुल्ल्यांना पुसून, पुन्हा सवयीनं उगीच साडी वर ओढून धरली. त्यात कुठलाही नाजूकपणा नाही. कुणी आपल्याला पाहतंय म्हणून आलेला उपरा आव नाही. आणि जगाला विसरून न अतीताचा न भविष्याचा असा निव्वळ वर्तमानातला एक जिवंत क्षण त्याच्यात अल्लाद थरथरतोय. त्यानं काय पाऊस पाहिला नसेल.
असेलच. तरी स्तिमित होऊन अवाकपणे तो त्या धारा निरखतोय, पहिल्यांदा काही पाहिल्यासारख्या. आणि कदाचित त्यामुळेच त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस कोवळा भाव येऊन राहिलाय. शिवाय तो आत्ता कोणाचीच वाट बघत नाहीये. त्याला काहीच नकोय. काय नाही याची तर त्याला पर्वा नाहीच, पण काय असू शकलं असतं याची जाणीवही नाही. इच्छाच नाही म्हणून खंत नाही, तुलना नाही म्हणून खेद नाही. म्हणून दिसतोय तो इतका मोहक. कदाचित त्याच्या शेजारी आपण किती शिळे, जून, रटाळ भासत असू. आपण सगळे पाऊस आधीच्या पावसांच्या आठवणी काढतच तर पाहिलेत. ती स्वतःवरच नाखुश झाली. निळा शर्ट, उंची 5.5 फूट वाला इसम आपण अजून पाहिलेलाही नाही. त्याचं काय होणार हे माहीत नाही. आपण जगलेलं आठवून त्यावर बेतलेल्या पुढील आयुष्याच्या कातीव अपेक्षांनी आपण एक स्थिती झालो आहोत. चिणत जाणाऱ्या अनारकलीसारखे भित्रे, भेदरलेले, बावरलेले, खंतावलेले. सुंदर स्वप्नांच्याही नुसत्या आठवणीच उरल्या आणि नंतर त्याही सरल्या असे. पावसानं चांगलाच जोर धरलाय. शादी बिना मुश्किल है जीना, औ औ औ औ औ औ औ औ. हिजडा गातोय त्या औ औवर वळसे देतोय कमरेला. मधूनच गिरकी घेतोय, पायातल्या तोरड्या वाजवतोय. एवढा खुश आहे. इतक्यात 2 बिचकी कबुतरं अगदी खालून त्यांच्या जवळून फडफडत गेली. त्यांच्याच डोक्यावरच्या वळचणीत बसली. आधी एक आणि मागोमाग दुसरं. हिजड्याची तंद्री भंग पावली. बसल्या बसल्या रिवाज पाळल्यासारखं एक कबूतर शिटलं. मागोमाग मग मम म्हटल्यासारखं दुसरं. ते थोडं तिच्या केसात आणि उरलेलं खांद्यावर पडलं. ती वैतागून गेली. की हा शुभशकुन मानता येईल. हिजडा एकदम अनावर हसला आणि कौतुकानं त्या कबुतराकडे पाहत त्याला म्हणाला, मादर चोद. मग त्यानं मागच्याच सहजतेनं पागोळ्यातून ओंजळीत पाणी घेतलं आणि तिच्या केसात घातलं. थोडं खांद्यावर शिंपडलं आणि ते शिटलेलं धुवून टाकलं. ती संकोचानं पाणी पाणी झाली, पण तिला विरोध करता आला नाही. निषेध करावा तर कसा? किती निरागस, निसंकोच, निरपेक्षपणे त्यांनी हे केलं होतं. आणि पुन्हा पागोळ्यात हात धुतले होते. लाल भिचक्या चोळीतून चुरगळलेली 2 रुपयाची नोट काढून काउंटरवर आपटली होती आणि एक चाय मागवली होती. मग तिच्याकडे वळून तिच्याकडे पाहत तो सुस्वभावीपणे हसला होता. ये साडी कितने में लिया? त्यानं तिच्या पदराचं एक टोक धरून त्यावरून हात फिरवत विचारलं होतं. खरं सांगावं का याला? 7 वर्षापूर्वी मद्रासला 700 रुपये दिले होते. 700 म्हणजे किती याला समजेल. आणि समजलं आणि त्याचा चेहरा मावळत गेला आणि या निरागसतेची बघता बघता असूया झाली तर सहावेल आपल्याला ते. ती गोंधळून म्हणाली, ठाऊक नाही, मला लग्नात मिळाली आहे ती. तो तिच्याकडे पाहत होता. तिला त्याच्या डोळ्यात सहानुभव दिसला. तिला वाटलं तो आता म्हणेल, कोई खास गिराक की शादी में. आणि तो म्हणालाही, तेच नाही पण जवळजवळ तसंच. हाँ देते हैं, कोई कोई लोग खुश होते हैं तो दिल देते हैं, कोई साड़ी देता है, कोई कोई खुश होने के बाद भूल जाता है. हा आपल्याला निश्चितच त्यातली बाई समजलाय. तिला एकदम पुन्हा शिरींनी दाखवलेल्या त्या बाईची आठवण झाली. खरं म्हणजे कुठल्या तऱ्हेने वेगळे आहोत आपण तिच्यापेक्षा. आपली गरज आणि दुसऱ्याची गरज जुळते का बघण्यासाठीच तर ती बाई तिथे अशी उभी होती. आपणही तर. तिच्या अंगावर शहारा आला. पावसाच्या झडीचा आवाज, वर कबुतरांची फडफड आणि गुटर गुटर, ओल्या रस्त्यावरून बेरहम निघून जाणारी तुरळक वाहनं, वेगात जाताना त्यांनी मारलेले हॉर्न्स, गर्दी नसलेल्या रस्त्यावर घुमणारे.
हॉटेलवाल्यानं लावलेला गुलाम अली, त्या पार्श्वभूमीवर याचा नुकताच फुटल्यासारखा आवाज. चहा आला. त्यानं भांड्यातला चहा थोडा भांड्यात थोडा वाटीत केला आणि वाटी तिच्यासमोर धरली. न न ना नाही पिना बयान, गरम आहे. त्याच्या अर्जवाचा हिरमोड तिला अशक्य झाला. तिनं ती वाटी हातात धरली. गरम असल्यामुळे ती थोडी हिंदकळली. पुन्हा थोडा चहा साडीवर. ती पुन्हा वैताग. तेवढ्यात तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो हसू आवरत तिच्याकडे अनुकंपेसारखं काहीतरी बघत होता. मग तीही हसली. एक क्षणभरच निसंकोच निष्काळजी झाली. सुयोग्य उचित असण्या दिसण्याच्या ताणातून त्या क्षणाला सुटली. तिला एकदम हलकं वाटलं. वाटीतला तो गरम पाक तिनं घोटाघोटानं संपवला. त्यानं तिच्या हातातून वाटी घेतली. पुन्हा त्यानं तिच्याकडे पाहिलं. कृतज्ञ, मनापासून थँक्स म्हटल्यासारखं, काही न म्हणता. आजवर हजारो वेळा ऐकलेले आणि म्हटलेले हे शब्द, प्लीज, सॉरी, थँक्यू, एक्सक्यूज मी, खरं तर कुठलेही शब्द तिला या क्षणाला फोल वाटले. फोलपटासारखे गळून गेले. तिच्या डोळ्यात त्याच्या सच्चेपणानं पाणी आल्यासारखं झालं. दाटलेल्या पण न पडलेल्या पावसासारखं. त्याच क्षणाला निळा शर्ट उंची 5.5 फूट समोर येऊन ठाकला. एक्सक्यूज मी, तो म्हणाला. मीच ती अशा अर्थानं ती हुंकारली. भानावर आली. सॉरी, फार वेळ वाट पाहिलीत का? त्यानं विचारलं. ती म्हणाली. नाही म्हणजे हो, पण असा तिचा भन्नाट गोंधळ उडाला. चला, असं म्हणून ती आत जाण्यासाठी वळली. निळा शर्ट 5.5 फूट तिच्या पुढे गेला. झरझर आत जाऊन एका टेबलाशी बसला, रस्त्याकडे तोंड करून. ती संथपणं पावलं टाकत त्याच्या मागे गेली. टेबलाशी येता येता तिनं न राहून मागं पाहिलं. तिला वाटलं ते खरंच होतं. हिजड्याचं ते पिल्लू तिच्याकडेच पाहत होतं. तिनं हात हलवला. त्यानं निसंकोचपणे तिची बला घेतली आणि आशीर्वादासारखं तिच्याकडे पाहिलं. पाऊस ओसरला होता. ओल्या चिखलाच्या रस्त्यावरून फटाफटा सपाता वाजवत तो वळसेदार चालत गेला. छुन छुन तोरड्या वाजल्या. ती टेबलाशी बसली. तिनं स्वतःच्याही नकळत सावळ्या मुसलमानाच्या टेबलाकडे पाहिलं. तो उठून चालू लागला होता. निळा शर्ट 5.5 फूट गव्हाळ वर्णाचा होता. त्याला दाढी होती. त्यानं ती राखलीही होती. त्याची नखं निमुळती आणि गुलाबी होती. मेनू कार्डवरून त्याची बोटं फिरताना तिनं निरखली. डोळे बारीक आणि तपकिरी होते. आवाज दाट होता. डोक्यावर बरेच काळे पांढरे केस होते, कोरडे. ते मऊ असावेत असा तिनं अंदाज केला. याला खळी असेल, दिसणार कशी, आणि एखादा चामखीळ, कळायला मार्ग नाही. जे समोर सकृत दर्शनी दिसतंय ते बरं आहे, ॲक्सेप्टेबल, ओके, कव्हर पसंत आहे. आत काय आहे कसं कळणार? आतला गोंधळ आजचाच नव्हे, जन्मल्यापासूनचा. काय काय घडलंय त्याच्या आयुष्यात ते त्याला किती कळलंय. त्यानं किती पेललंय, कसं झेललंय, तो कसा कसा बदलत गेलाय. आपल्या वाट्याला आलंच तर कुठलं प्रॉडक्ट येणार. आणि हे आतले गोंधळ, तुकडे सारे 6, मूळ षड्रिपुंचे. कलायडोस्कोपचा अँगल बदलला की वेगवेगळी नक्षी. जशी आपली तशी त्याची. आतला गोंधळ कुणाला कळलाय? अण्णांना कळलाय अम्मीचा 40 वर्षानंतर, शिरीनला रशीदचा 10 वर्षानंतर, किंवा अमुकाला तमकीचा वर्षानंतर. तरंगत्या हिमनगासारखी माणसं,
त्यांच्याबद्दल फक्त अंदाज करायचा. त्यांच्याबद्दल आपण, आपल्याबद्दल त्यांनी. त्याला काय हवंय आपल्याकडून? काय काय? आणि आपल्याला कुणास ठाऊक? आपल्याला सुद्धा नेमकं ठाऊक नाही. नेती नेती म्हणावं तितकी वर्ष गेली. वेटर 2दा फेऱ्या मारून गेला. 3ऱ्या फेरीच्या वेळी त्यांनी ॲस्ट्रे तेवढा मागवला आणि खिशातून एक विल्स काढून शिलगावली. चला, हा निदान सिगरेट तरी ओढतो. अगदीच निर्व्यसनी निरोगी बाण्याचा नाही. त्यानं मेनू कार्ड तिच्या पुढे ढकललं. आता आपलं कव्हर निरखण्याची याची टर्न. म्हणून तिनं त्याला सुयोग्य संधी दिली आणि ती मेनू कार्ड निरखू लागली. इडली चटणीच तर मागवणार आहोत आपण. वा, कटलेट. तरीही शेवटी कॉफी. तरीही ती अभ्यासल्यासारखं मेनू कार्ड वाचू लागली. तिला एकदम त्या हिजड्याच्या पिल्लानं केसाला पदराला केलेला स्पर्श आठवला. निखळ, निरपेक्ष मायेचा. परमेश्वराचा असाच तर असेल स्पर्श. लिंगातीत. इफ गॉड इज, गॉड मस्ट बी जेंडरलेस. काटकुळे आहोत आपण, सावळे. ओठावरलं, गालावर मुरमांचे व्रण, आपले ओढसे उभार, तेही या सिल्कच्या पसाऱ्यात गायब. याला वाटेल का आपल्याला कवेत घेऊन कुरवाळावंसं? आपल्याबद्दल अनावर लालसा वाटावी, काहीतरी निर्णायक उडी घ्यावी अंधारात, असं कंपेलिंग, जबरदस्त आकर्षण आपल्या कवरात तर खास नाही. थोडंफार भोगलंय, थोडंफार जाणलंय, थोडं मिळवलंय, थोडं गमावलंय, थोडी क्षमा, थोडे सूड, थोडे गंड आणि थोडे गर्व. जिव्हाराच्या 1000 तऱ्हा होऊन आता ते खूप निबर आणि थोडं हळवं उरलंय. पण निळा शर्ट 5.5 फूट तर कव्हर निरखतोय. कव्हरावर काय उमटतं जिव्हार, किती. पुन्हा वेटर आला. ठरलं का? निळा शर्टनं सिगरेट विझवत विचारलं. इडली सांबार. सांबार अलग लाना, तिनं वेटरलाच सांगितलं. 2 इडली सांबार लाना. निळ्या शर्टनं फायनल ऑर्डर दिली. हिजड्याचं ते पिल्लू कुठे गेलं असेल? आपण कशासाठी मांडले ते प्रदर्शनाचे खेळ? सोबतीसाठी? त्या पिल्लाची सोबत सुंदर असली असती. ती शहारली. फक्त सोबत तर नकोय आपल्याला. मग सेक्स? नुसतंच सेक्स नाही. नुसतंच सेक्स मिळालं असतं. डहाणूकरनं तसा प्रस्ताव मांडला होता. आणि कन्नमवार बरोबर तर. तिला पुन्हा स्वतःचा राग आला. मजबुरीचा. कन्नमवारनं फसवलं तर नाहीच. त्या पडद्याआड आपल्याला लपता येणार नाही. त्याआधी आठवड्या 15 दिवसाच्या अंतरानं 3 वेळा स्थळ प्रदर्शन झालं होतं. आपल्या जातीचे, संस्कारांचे, रूढीरिवाजांचे, अव्यंग, लग्नाळू, पैसेवाले, शिकलेले, कुटुंब प्रमुख आणि बाप होऊन वंशावळीचा दिवा तेवत ठेवण्याची इच्छा असलेले 3 वेगवेगळे मुलगे पाहून आलो होतो. तिघांकडूनही नकार आला होता. नकार म्हणण्यापेक्षा प्रतिसादाचा अभाव. एकानं सशर्त होकार कळवला होता. अमेरिकेतल्या त्याच्या शिक्षणासाठी अमुक एवढे 1000. फारच बिकाऊ वाटलं होतं तेव्हा आणि तरी मोहही पडला होता. सुदैवानं अण्णांनी आपल्या वाटचे म्हणून बाजूला राखलेले काही हजारांनी कमी पडले आणि आपला तत्वभंग टळला. त्याच वेळी कन्नमवारनं मुसंडी मारली. कन्नमवारी शिकलेला, सुस्थापित होता, पण त्याला लग्नात रस नव्हता. आपल्याशीच नव्हे तर कुणाशीच. हे तो स्टाफ रूममध्ये उघड बोलून दाखवत असे. त्याला कशात रस होता हेही. कन्नमवारचं बोलणं रसाळ होतं. मोहनसारखा मधाळ नाही तरी. तो दिसायला देखणा नव्हता. मोहनसारखी जाणती, उदास, काहीतरी हरवल्यासारखी अपुरेपणाची
आकर्षक छटा नव्हती त्याच्या चेहऱ्यात, तरी तो पुरुषी होता. देह म्हणून एखाद्या निर्वात पोकळीत वा समाज संस्कृती वगैरे अजिबात न उगवलेल्या एखाद्या बेटावर त्याच्याविषयी कुठल्याही स्त्रीला आकर्षण वाटलं असतं. कन्नमवारलाही हे ठाऊक असावं. तो व्यावसायिक वेश्य नव्हता इतकंच, पण हौशी कॅटेगरीतला निश्चित होता. अनुभवानं सावज कोण कसं हा अंदाज होताच त्याला. त्यानं आपल्याला केव्हापासून हेरलं होतं. दरवेळी संधी त्याला हुलकावण्यात येत होती. आपण दाद देत नव्हतो. पण त्या 3 स्थळांनंतर मात्र हताश वाटत होतं. आपल्या शरीराला एकाही पुरुषाचा अजून स्पर्श नाही झालेला. मोहनचा होऊ शकला असता, पण तोही, आणि आता तर तो नाहीच. आपण पुरुष पाहिलेला नाही. जगाच्या सुरुवातीपासून सारेजण खेळत आलेला खेळ आपल्याला त्याचे नियम सुद्धा ठाऊक नाहीत. आपण बसलो चपला सांभाळत रिंगणाबाहेर 27 वर्ष, आणि आपण कन्नमवारला हो म्हटलं. गावाबाहेर त्याच्या मित्राची रिकामी बंगली. कन्नमवारच्या बाईकवर त्याच्या मागे बसून आपण ऐन दुपारी आपल्या घराबाहेर पडलो. कन्नमवार मुद्दामच भयंकर वेगात बाईक चालवत होता, पण एकदाही आपण त्याच्या खांद्यालाही स्पर्श केला नाही. हसलो नाही, बोललो नाही. तिथे पोचल्यावर सुद्धा फक्त पाणी मागितलं. त्यानं ते दिलं. आता सरावाचा खेळ, आपला पहिलाच डाव. तो आरामात सोफ्यावर पहुडला होता, एका हातात जळती सिगरेट घेऊन. आपल्याला तिथे बसता येईना, उभं राहता येईना, आणि तिथून पळूनही जाता येईना. आपण काही मिशानं घरभर फिरलो आणि एका जिन्यानं वर गेलो. गच्चीकडे जाणारा जिना. गच्चीवर कठड्याला टेकून उभे राहिलो. वर कडकडीत उन्हाचं साम्राज्य, खाली तापलेली गच्ची, मध्ये घामानं निथळणारे आपण. आजूबाजूला झाडी होती, झाडीतून दिसणारे निर्मनुष्य बंगले. त्या अनोळखी परिसरात आपण असे तुटून उभे, हो म्हणून बसलेले शरीराला, आणि सोडलेल्या घराची, मेलेल्या मोहनची आठवण येऊन डोळ्यातून झरत राहिलेलं पाणी जणू युगानुयुग लोटली. मागून कन्नमवार कधी आला तेही कळलं नाही. आधी त्याच्या सिगरेटचा आणि बिअरचा वास आला. मग त्याचा अर्धवट वाढलेल्या दाढीचा गाल आपल्या मानेवर घासलेला कळला. मग त्याची बोटं कमरेवर आवळून कुठे कुठे सरकत राहिली. मग त्याची नखं, आणि मग ठिणगीचा वणवा व्हावा तसं आदिम मोहाचं जाळं क्षणार्धात आपल्या पुढ्यात पसरलं. सप्तपदीसारखी 7 पावलं आपण त्याच्या मागून चाललो. गच्चीतल्याच एका सावलीत गेलो. वर आभाळ, खाली आपण, आणि मध्ये कन्नमवार. गरम रक्ताच्या लाटांमधून येणाऱ्या लाटात आपण गटांगळ्या खाणारे. ऐन क्षणाला आपण बाजूला झालो. डोळे गच्च मिटलेले. उघडून पाहिले तेव्हा पाठमोरा कन्नमवार बसल्या बसल्या त्याच्या शरीराला गचके देत होता. आपण तशाच बोळा झालेल्या साडीनं लोळागोळा होऊन खाली धावत सुटलो. मग त्यानंच घरी सोडलं. येताना एक अक्षरही बोललो नाही. खाली मान घालून, जीव मुठीत धरून, मधली कडी पकडून त्याच्या हिंकळत्या बाईकवर बसून होतो. घर आल्यावर त्याला तिथूनच निरोप दिला. पुन्हा कधी मला ओळखही दाखवू नकोस प्लीज म्हटलं. तो हसला, बेदरकार. अट्टल जुगाऱ्यानं अड्ड्यावरून हरून परतणाऱ्या नवशिक्या जुगाऱ्याकडे पाहून हसावं तसं म्हणाला, तसं तर तसं, पण पुन्हा कधी गरज वाटली तर सांग, अनुमान करू नको. घरात शिरलो. शेजारून वयात आलेल्या, गलेलठ्ठ झालेल्या मतिमंद श्रावणचं भेकल्यासारखं रडणं ऐकू येत होतं. त्याला बांधून घालतात. कुठला तरी दुसरा आवाज हवा. टेप लावली मोठ्यांदा, अख्तरची. हमने माना की तगाफुल न करोगे हरगिज, खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक. टेप लावली मोठ्यांदा, अख्तरची. हमने माना कि तगाफुल न करोगे हरगिज, खाक हो जाएंगे हम
तुमको खबर होने तक. मोहनच्या आठवणी. असाच एकदा मोहनही पाहिला होता. बाकी सारे सिनेमाला गेले होते. आपण ताप आला म्हणून घरी होतो. दुपारचा हुरहुरता उजाड प्रहर. मोहन त्याच्या खोलीत झोपलेला असे रात्रपाळी करून. सोबत हवी वाटली म्हणून मोहनच्याच खोलीत शिरलो. मोहन उताणा पडून गचके देत होता. आपण दचकून जवळ गेलो. तो आढ्याकडे नजर लावून होता. चेहऱ्यावर वेदना, डोळ्यात पाणी आणि ओठावर हसू अशी त्रेधा. मोहन, आपण हळूच हाक मारली. तो दचकून उठला. धावतच बाथरूमकडे गेला. त्यावेळी त्याचा लेंगा थोडा खाली घरंगळला. त्यावेळी कसलाच अर्थ समजला नाही. तो आज समजला. एका शारीर अनुभवाचा उत्कर्ष बिंदू. तो तर एकट्यानेही गाठता येतो. पण मोहन, आज तू हवा होतास. तुझ्या साक्षी सोबतीनं मला तो उत्कर्ष बिंदू गाठायचा होता. मोहन, मी हरले. कैक वर्ष सांभाळलं हे मोहाचं पोळं. भल्या भल्यांपासून लपवून ठेवलं. आणि आज शेवटी कुठून तरीच दगड आला. आह, को चाहिए एक उम्र असर होने तक. कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक. शिरीनचं असंच झालं असेल. तिला विचारलं तर म्हणाली, हे बघ, ती 2.5-3 इंचाची एरिया म्हणजे मी नव्हे. कसली शुचिता आणि कसलं काय. आनंद घ्यायचा, दुःख भोगायचं, दोन्हीतून मोकळं व्हायचं. आयुष्य आत्मशोधासाठी आहे. कुणाच्या तरी दावणीला बांधून घेऊन आरामात चरत आणि भीत राहतात त्या गाई म्हशी. आपला जन्म यासाठी असावा? नो. आपण प्रयोग करायला हवेत. नो चीटिंग. स्वतःला आणि दुसऱ्याला न फसवणं. आणि न फसवणं म्हणजे अंधारात न ठेवणं. माय एथिक्स स्टार्ट्स अँड एंड्स देअर. कुणाशीही माझी वचनबद्धता, मी तुला आपल्यातलं सगळं सांगेन, एवढीच असते. माझा आणि माझ्या आयुष्यावरचा प्रयोग करण्याचा हक्क मी कुणालाही विकत घेऊ देणार नाही. असं बरंच काही. वेल, शिरीनला हे परवडेल. तिचं कवर सुंदर आहे. त्यापेक्षाही आकर्षक आहे. तिला असं इडली सांबार खात, कुठला रंग आवडतो, काय वाचता, गौरींचं पाळाल ना, मासे तळाल ना, असल्या निरर्थक, शेवटी असंबद्ध ठरणाऱ्या भंपक प्रश्नांना उत्तरं नाही द्यावी लागणार. तिला पाहिल्यावर एखाद्याचा निर्णय होऊनच जाईल. इतका पक्का की प्रश्नांचं भान उरणारच नाही. कुठल्याही तडजोडीची तयारीच होऊन जाईल. आपण शिरीन नाही आणि शिरीन आपण नाही, तिनं मान्य केलं. पण शिरीन आकर्षक आहे म्हणून तिच्यात ही मुजोरी असेल, की मुजोर आहे म्हणून ती अशी आकर्षक आहे? तिला एकदम मत्सर वाटला. त्या हिजड्याचं पिल्लू निरागस, शिरीन आकर्षक, दोघंही मुक्त. आणि आपण? आपल्याला नुसती सोबत नको, सेक्स हवंय. नुसतं सेक्स नको, लेजिटिमेट सेक्स हवंय. नुसतं माणूस नको, त्याची जात हवी आहे. पैसा हवाय, शिक्षण हवंय, संरक्षण हवंय, टिळा हवाय. हर तऱ्हेनं आपल्यापेक्षा उत्तम माणूस, ज्याची गुलामगिरी पत्करून एक दुय्यम, आळशी, बेजबाबदार, उष्ट, भिकारी आयुष्य जगायचंय आपल्याला. हो, म्हणून लग्न हवंय आपल्याला. म्हणून लग्न हवंय आपल्याला. एकदम प्रश्नांची सरबत्ती झाली आणि कुणीतरी थडा मुस्कटात मारत सुटावं तशी ती गांगरली. समोरच्या निळ्या शर्टाचं 5.5 फूट उंचीचं काहीतरी केलं पाहिजे. मध्येच एकदा वेटरनं इडल्या आणून ठेवल्या होत्या. त्यात तिनं नुसताच काटा चमचा खुपसून ठेवला होता. त्याची 1.5 इडली सरली सुद्धा होती. थोडा गोंधळल्यासारखा दिसत त्यानं विचारलं, तुम्ही खात नाही? खाते ना. तिनं भराभर 2 घास तोंडात घातले. निळा शर्ट 5.5 फूट, सुरुवात कशी करावी या विचारात गुंगला होता बहुधा.
कालची मॅच पाहिली? तिनं वर पाहिलं. इडली चावत राहिली. विम्बल्डन विमेन्स फायनल याना आणि मार्टिनामधली? त्यानं प्रश्न विस्तारला. हा प्रश्न तसा इजाहीन वाटतोय, इररेलेव्हंट असला तरी. चावलेली इडली गिळत पाण्याचा ग्लास तोंडाला लावून तिनं मान हलवली. याना हरलीच शेवटी. 93 साली स्टेफी बरोबर, 97 साली मार्टिना बरोबर. विम्बल्डनची ती मोठी थाळी काही तिच्या नशिबात नाही. तरी बरं, त्या डचेसच्या खांद्यावर मान टाकून रडली नाही गेल्या वेळेसारखी. तोच बोलत राहिला बिचारा. तिला त्याची दया आली. रडली नाही इतकंच नाही तर हसली, हसत होती. तो म्हणतच होता, दर्द का हद से गुजर जाना है दवा हो जाना. असं असेल. पहिल्या वेळी दुःख होतं, पहिल्या वेळी सुख होतं, दुसऱ्या वेळी सवय होते. काल जिंकली असती तर कदाचित रडली असती. ती हातभार लावल्यासारखं काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाली. त्यानं दाद दिल्यासारखं तिच्याकडे पाहिलं. हे चांगलंय. रंग कुठला आवडतो पेक्षा हे निश्चित बरं आहे. विम्बल्डन विमेन्स फायनल. आधी कधी न भेटलेल्या आणि मग कधी भेटेल न भेटेल अशा माणसाबरोबर बोलायला हे छान आहे. आता नेक्स्ट ऑन दी अजेंडा विल बी जनता दलातला लालू किंवा क्लोनिंग. यातल्या नेमक्या कशानं ठरवणार आहोत आपण लग्न करायचं की नाही ते. तिच्या मनात असं येऊन तिला हसूही आलं. शिरीनची सतार आठवली. हिंदी सिनेमा हिरो हिरोईनला पहिल्या वेळी भेटतो, त्यांची नजरानजर होते, दोघेही थबकतात आणि मग हिरोईन पापडे फडफडवू लागते किंवा फडफड पूर्णच बंद करते. खाली बघते, वर बघते. हिरो मोठे मोठे श्वास घेतो आणि मग घामानं डवरलेल्या चेहऱ्यांचा क्लोजअप. मग ती फेमस सतार वाजू लागते बॅकग्राऊंडला. आधी संथ, मग हळूहळू वाढत एकदम द्रुतलयीत. तेव्हा हिरोईन दुडकत किंवा धावत एकदम पळून तरी जाते किंवा सतार वाजली की येस, खडा लागला. हे इतके वेळा इतक्या सिनेमात वापरलेलं की शिरीननं आणि आपण त्याचा कोड वर्ड बनवला. खडा लागला. कधी कधी तर तो दगडही असायचा. तर सतार वाजली असं म्हणायचं. पण काहीच कुठे हल्लं बावरलं नाही तर सतार पण नाही वाजली असं म्हणायचं. समोरचा निळा शर्ट 5.5 फूट जेव्हा आपण शिरीनला कथन करू तेव्हा काय सांगू? अजून तरी काही सतार नाही वाजलेली, गवसणीतच आहे. का हसलात? पुन्हा ती हसली. आता संभाषण सुरू ठेवण्याची जबाबदारी तिची होती. त्याला सांगून टाकावं का सतार प्रकरण? मग तिनं त्याला सतार प्रकरण सांगून टाकलं. मग सतार वाजलीये की नाही? तो हसत म्हणाला, हळूच वर बघत. चिओ कुठलं काय, आमच्या नशिबी सारंगीच बहुतेक, ती बिनदिक्कतपणे म्हणाली. आणि आमचा पियानो, त्यानं म्हटलं. आणि दोघेही खूप हसले. मग एकदम पुन्हा एक अवघडलेला क्षण आला. त्याच्या उजव्या भुवईवर एक जखमेचा वण आहे आणि सुळ्याच्या बाजूचा एक दात सोन्याचा आहे. पण हसतोय छान. कव्हरच्या आतलं म्हणावं तर ते एवढंच कळलंय. तिनं बाहेर पाहिलं. बाजूच्या खिडकीतून एक मोठा ढग ओथंबून आला होता. बरसेल की काही वेळ आभाळ काळवंडून वाऱ्याबरोबर वाहून जाईल. तिला मोहनची आठवण झाली. कुठल्याही संदर्भात होई तशी, निव्वळ सवयीनं. मोहन गेला त्या दिवशी असंच होतं आभाळ. पण हे नव्हे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. नुसतंच तरारलं, वाहिलं नाही. मोहन गेला तेव्हाही असंच आलं होतं, वाहिलं नव्हतं. असंच, पण हे नव्हे. तेव्हा कदाचित मोहनसाठी होतं. आज कदाचित आपल्यासाठी आहे. मध्ये फक्त 15 वर्ष झाली. कॉफी ना?
बाजूला उभ्या असलेल्या वेटरकडे पाहत त्यानं तिला विचारलं. ती हो म्हणाली. त्यानं पुन्हा एक सिगरेट काढून शिलगावली. चालेल ना, असं मानेनं आणि डोळ्यांनीच तिला विचारलं. आवडेल, तिनं म्हटलं. पेट्रोल, रॉकेल, सिगरेट सगळे वास आवडतात मला. अरे वा, मलाही. पण खूप जणांना आवडतात, तो म्हणाला. मग त्यानं सहजच विचारलं, तुम्ही स्वतः नाही ओढलीत कधी? फार पूर्वी, नेहमी नसे ओढत, ती म्हणाली. पुन्हा मोहनची आठवण. मोहननंच तर शिकवली सिगरेट ओढायला, अशाच एका पावसाळी संध्याकाळी. तेव्हा बेगम अख्तरची गझल लागली होती. आए कुछ अब्र कुछ शराब आए, उसके बाद आए जो अजाब आए. त्या गझलेच्या सुरांवर आपल्याला लागलेला ठसका, आर पार गेलेला धूर, मधल्या अडकलेल्या श्वासात आठवलेलं ब्रह्मांड आणि घुसमटत्या हाका. मोहन मोहन, तंद्रीतच मोहननं आपल्याला पाजलेलं पाणी, पाठीवरून छातीवरून फिरलेला हात, आत उठलेली कळ, मध्येच त्याच्या हातातला निखारा आपल्या दंडावर स्थिरावलेला. त्याची तंद्री मोडू नये म्हणून आपण ओठ दाबून साहिलेला. गझल संपल्यावर त्याला दाखवलेला. अपराधी मायाळू वाटत त्यानं त्या भाजलेल्या जागी टेकवलेले ओठ, मोहनचे ओठ, जाड, लाल, काळपट, मऊ, ओले. उसके बाद आए जो अजाब आए. अजाब म्हणजे काय मोहन? अब्र म्हणजे काय? हं? अब्र म्हणजे ढग, शराब म्हणजे दारू, अजाब म्हणजे यातना, पापाबद्दल मिळणारी शिक्षा. पण हे सगळं म्हणजे काय? म्हणजे असं म्हणून मोहन हसला होता. निव्वळ तोच हसू शकेल असं. कविता म्हणजे कवितेतल्या शब्दांचे अर्थ नव्हेत. कविता जगल्यावर कळते. सगळे रंगढंग जगण्याचे पाहिले, सगळे हाल जीवाचे झाले की कळते. ती समजावता येत नाही. मोहनला हेच म्हणायचं होतं का? मोहन गेला. त्यानंतर 15 वर्ष झाली गेली. उसके बाद अजाब आए. आपल्याला कॉफीत साखरेचे काही कणच आवडतात. त्यानं किती घातली आहे कुणास ठाऊक. त्यानं आपल्या कपातला चमचा ढवळून मग स्वतःची कॉफी ढवळली. स्त्री दाक्षिण्य की नुसतंच दाक्षिण्य? वेल मॅनर्ड दिसतोय. तिनं एक घोट घेतला. गोड गोड कॉफी तिनं कडू घोटासारखी गिळली. साखर हवी आहे का अजून? तो म्हणाला. छे छे, ती शहारल्यासारखं म्हणाली. दुसरी मागू का कॉफी? त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं. नको, राहू दे, ती तडजोडीच्या क्षमाशील सुरात म्हणाली. आपल्या कॉफीत दुसऱ्यानं साखर घातल्याला किती वर्ष झाली. आपल्या तंत्रानं, आपल्या आवडीनिवडीचं, आपल्याला हवं तसं आपण जगतो आहोत. त्याला किती वर्ष झाली? एकटंच असता तुम्ही? त्यानं विचारलं. ती काहीच बोलली नाही. सालं इथे दुकटं कोण असतं? असा एक नाटकी प्रश्न त्याला विचारावा का? नको, फार सिनिक वाटेल. शिवाय समोरचा प्रकार जरा अंमळ सरळच आहे. त्याला कदाचित म्हणायचं आहे की कुटुंबात इतर कोण कोण काय काय करतात. म्हणजे मला म्हणायचं आहे एकट्याच राहता? हो, ती म्हणाली. आता यानं का असं विचारू नये. एका वाक्यात उत्तर द्या चाललंय तोपर्यंत ठीक आहे. संदर्भासहित स्पष्टीकरण नको. त्यापेक्षा बाळ ठाकरे किंवा जनता दलातली फूट परवडली. का? तो अगदी मनकवडा असल्यासारखं म्हणाला. तिला एकदम हसू आलं. कॉफी नाकात गेली, डोळ्यात पाणी आलं.
ते कॉफी नाकात गेल्याच्या निमित्तानं आलं असं त्याला वाटेल म्हणून तिला हुश्य झालं. का? आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर इथेच संध्याकाळ व्हायची. का? पण का? का चाललीस हे घर सोडून? इथे काय कमी पडलं तुला? काय भूक पडली तुझ्या अंगाला? काय 4 घास कमी गिळलेस? का राबवलं कुणी तुला इथे? कशासाठी स्वतंत्र घराच्या गप्पा मारतेस? आम्हाला लाज, आम्हाला घोर. प्रत्येकाच्या प्रश्नात अभिनिवेश होता. प्रत्येकाच्या प्रश्नावर एक बॅड कॉन्शियन्सची सावली. प्रश्न विचारला नव्हता फक्त अम्मीनं, पण तिच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. दुपारी सगळेच जण थकून झोपाळल्यागत झाले होते. अम्मी तिच्या शिरस्त्याप्रमाणे दुपारी जागीच होती. संजू दादाच्या मुलीच्या फ्रॉकवर हनीकोम करणं चाललं होतं. तिला हळूच विचारलं, अम्मे मी चालले, तू येतेस माझ्याबरोबर? ती दचकून अविश्वासानं बघत राहिली. दोरा निघेपर्यंत सुई ओढत. मग पुन्हा उमाळ्यानं रडू लागली. नाक वर ओढत, बाईनं डोळे पुसत, मान हलवत राहिली. तू तरी का जातेस? सगळ्यांचं सगळं राहू दे, पण निदान माझ्यासाठी तरी राहा. असं कळेल न कळेलसं आत बाहेर बघत अंदाज घेत कुजबुजली. मग डोळे बारीक करून पुन्हा निघालेला दोरा ओवू लागली. एक क्षण मोह पडला त्या कृश सावळ्या देहाच्या मायेचा. पण ही कुठल्या हक्कानं म्हणते या घरात राहण्याबद्दल? हिचं कधी होतं हे घर? एक दिवस, एक वेळ चहा जास्ती उकळला वा कमी, एखादी पोळी करपली वा एखादीला काठ राहिले तर अण्णांनी जिला चालती हो म्हटलं ती अम्मी. अण्णांचे जीवावरचे आजार जिनं राब राबून परतवले, त्यांचं हगमूत सुद्धा काढून ते अण्णा तिला पोरा बाळा देखत बकरी म्हणायचे. का? तर तिची एवढीशी थानं, चिपाड देह आणि अण्णांची भरली यष्टी आणि थोराड पंजा. हीच अम्मी दातांना मशेरी लावते म्हणून अण्णांनी कधी तिला सणा समारंभांना नेलं नाही. तिला कधी गजरा आणला नाही, कधी नाटक दाखवलं नाही. अम्मीचा गळा किती गोड, आवाज किती दाट, पण या घरानं तिला कधी गायची फुरसत दिली नाही. ती गुणगुणली असेल ते पोरांना निजवताना. एकदाच अण्णांना म्हणाली, रेडिओ आणा, तर त्यांनी किती वर्ष तेवढाच आणला नाही. संजू दादाच्या लग्नात अम्मीनं मांडे केले, पेढ्या एवढ्या गोळ्याच्या, परातीहून मोठा मांडा. लाल जांभळ्यात तापलेल्या उपड्या हंड्यावर टाकता टाकता कोपरापासून मनगटापर्यंत एवढाले भाजल्याचे चट्टे. अजून वण आहेत तिच्या हातावर. यावर अहो, पण आम्ही जन्मभर मनचेच मांडे खायले, त्याचं काय? असं म्हणून व्याह्यांकडून भर मांडवात टाळी मागणारे अण्णा. त्यानंतर लग्नात कुणाला दिसलीच नाही अम्मी. सामान सांभाळण्याच्या मिशानं वराडातली तान्ही पोरं खेळवत एका खोलीत बसून होती. आणि तरुणपणी एकदा डेंग्यू फीवर झाला तिला. सांध्याचं दुखणं, उठवेना, बसवेना, निजवेना, दातांना मशेरी लावणे इतकंही बोट वळवता येईना. तर 2 वेळा रांधायला तरी उपयोग होता. आता ही भाकड बकरी कशाला इथे? असं म्हणून तिला तिच्या मनाविरुद्ध भावाकडे नेऊन टाकली होती. अशा हजारो कथा अम्मीनंच कधी कधी सांगितलेल्या. आणि हिनं न चुकता वडाभोवती दोरे गुंडाळले. जे अण्णांनी केलं अम्मीचं ते मी माझ्या बायकोचं होऊ देणार नाही, असं मोठ्या त्वेषानं म्हणणारा संजू दादा. हा बाणेदारपणाही त्यानं अम्मीच्याच जीवावर केला आणि अम्मीनं तोही निभावला. आणि अशी अम्मी माझ्याकडे यायला मात्र तयार नाही. माझं घर सोडून कशी ग येऊ विचारते. हिचं घर.
जिथं हक्कानं तुला फक्त राबवून घेतात ते तुझं घर, तुला लखलाभ असो. एक दिवस तुझ्या मनाप्रमाणे तुला हवी तशी जग आणि बघ. हे तुझं घर आहे का? ही तुझी माणसं? जाऊ दे, या वयात मी कशाला करू तिच्या भ्रमांचे भंग. सापाच्या कातीसारखी आधीच मऊ हळवी झाली आम्ही, आणि कुणी सांगावं नसतीलही तिला हे भ्रम. पण ओळखीच्या भिंती छपरांचीही सवय होते, व्यसनांपेक्षाही कडवी, अजगरापेक्षाही घट्ट विळखे घालणारी सवय. आणि अण्णांनी ज्या अम्मीच्या आत्मसन्मानाचं पोतेरं केलं, त्या अम्मीनं काय केलं माझ्या रिस्पेक्टबद्दल? अजूनही कधी घरी गेलं की माझ्याकडे लंगड्या गाईकडे बघावं तशी बघते. तू एकदा आपल्या घरी जा की मी मरायला मोकळी, हे तिनं किती वेळा म्हणावं. मी माझ्याच घरी आहे अम्मी, हे मी तिला किती वेळा सांगावं. ते नव्हे ग, तसं नव्हे ग. तिला काही म्हणता येत नाही यावर, पण तिला काय म्हणायचंय हे मला ठाऊक असतं. तुला शरीराचे आनंद मिळावेत, निदान तशी एक सर्वमान्य संधी. तुला किती मिळाले अम्मी? तुला मूल व्हावं आणि तुझ्यातल्या वात्सल्याला एक सर्धोपट वाट मिळावी. तुझी मुलं स्वार्थी पाखरांसारखी उडून गेली अम्मी, तुला सोबत मिळावी. तुला किती मिळाली सोबत अम्मी? तुझं हे एकटं असणं, विनापाश असणं जग जाहीर नसावं. विनयभंग आणि बलात्कार करणाऱ्यांना काळे मणी टोचत नसतात अम्मी. असं काय काय न किती. प्रत्येक जण आपली वाट चालणार असतो अम्मी. हो, पण तुला मी जन्माला घातलं. तिची खंत इथे अशी अडकलेली असते. तिला तिची जबाबदारी वाटते. मला गर्दीत ढकलून निनावी करणं ही. सगळ्यांचं सगळं सहज होतं तसं माझं व्हावं ही एवढीच तिची अपेक्षा असते. तरी मी एकटी का राहते हा प्रश्न होता नाही का? निश सा पा फूचा काय सांगू. अण्णांनी माझं ओझं वाटायला लावलं, अम्मीनं अपुरं वाटायला लावलं, म्हणून एकूणच कपल्सच्या त्या घरात आपण अडथळा, ऑड वन आउट वाटायला लागलो. म्हणून हॉलमधल्या सोफ्यावर झोपायचा, ठरलेल्या वेळी दिवे मालवायचा, ठरलेल्या वेळी घरी यायचा, ट्रंकेत सामान भरून वेटिंग रूममध्ये दिवस दिवस ढकलल्यासारखं जगायचा कंटाळा आला. म्हणून आमचं एकत्र कुटुंब होतं. हळूहळू घर जरा लहानच पडायला लागलं. अचानक नोकरीत हे घर मिळालं तशी वेगळी राहू लागले, ती म्हणाली सहजच तपशील टाळून. तो म्हणाला बिटवीन द लाईन्स काही कळल्यासारखं. तिला आश्चर्य आणि समाधान वाटलं. वेटर पुन्हा येऊन ताटकळला होता. अजून एक कॉफी, त्यानं विचारलं. ती हो नाहीच्या मधलंच काहीतरी संदिग्ध म्हणाली. बाहेर पाहिलं तर मगाचचा तो ढग अर्धवट बरसून अर्धा अधिक वाऱ्यानंच वाहून नेला होता, पण मागोमाग दुसरा आला होता. वेटरला कॉफी सांगून तो पुन्हा तिच्यात आला. पण तुम्हाला भीती नाही वाटत? त्यानं कौतुकानं कुतूहलानं विचारलं. असं कसं होईल? ती हसून म्हणाली. त्यावर तोही हसला. मग काय? मग काय करता भीती वाटली की? भीते तोच शॉर्टकट आहे असं अनुभवानं माझ्या लक्षात आलंय. पण कसली भीती वाटते? तो मजेत विचारल्यासारखं म्हणाला. की म्हणजे कुठलं आईस्क्रीम आवडतं असं? वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी, पण झुरळाची नाही बरं का. म्हणजे तशी तुमची अपेक्षा असेल तर झुरळाची किळस वाटते.
एखाद्या अस्लाय माणसाची वाटते ना तशी. ती म्हणाली, पण भीती वाटते ती कल्पनेचीच. एखादी गोष्ट जेव्हा कल्पनेला वाव देते तेव्हा, म्हणजे रात्री बेरात्री कुत्री विव्हळतात, किंवा माझ्या शेजारी एक मतिमंद मुलगा आहे मंगोल सिंड्रोमचा. तो वयात आलाय, जाडजूड झालाय, त्याला बांधून ठेवतात गॅलरीत. तर तो शिव्या दिल्यासारखा ओरडू लागतो कधीतरी रात्री. तेव्हा भीती वाटते. उघड्या खिडकीतून सू सू करत वारे वाहतात. तेव्हा अचानकच आपण खिडक्या न लावलेलं दार आपटतं आणि कुणीतरी मरून गेलेलं सोबतीसाठी येऊन बसलंय आपल्या उशाशी आणि आपल्याकडे बघून हसतंय असं वाटून भीती वाटते. उदाहरणार्थ मोहन. किंवा माझ्या घरात बाथरूमच्या खिडकीतून खूपशी कबुतरं येतात आणि घशातल्या घशात आवाज करत बसतात, पंख फडफडवतात, वाट चुकल्यासारखी, वाट शोधल्यासारखी घरातल्या घरात इकडे तिकडे फिरतात. तेव्हा खूप भीती वाटते. डोळे मिटले की तर खूपच. तुम्ही का नाही केलं तर लग्न? तिनं विचारलं. तो दचकला. कॉफीचा एक घोट सावकाश घेतला. मला एक मुलगी खूप आवडली होती. मग मग काय, पियानो? तो हसला. ती नाही हसली. बरीच वर्ष कुठल्याही बाईची मी नकळत तिच्याशीच तुलना करायचो. मग वाटलं लग्न केलं ते फेअर नाही, स्वतःलाही आणि झालेल्या बायकोलाही. मग राहतच गेलं. अगदी अलीकडे एकदा एका चॅनलवर मेटामॉर्फोसिस बघितलं, फुलपाखराचं, बेडकाचं. आणि अचानक मनात आलं की आपण मनात जपली आहे ती ती बाई नव्हे, तिची प्रतिमा. ती बाई तर हर दिवशी बदलली असेल, बदलत असेल. तिचं दिसणंच नव्हे तर असणंही. मग त्यातनं सुटलं. आणि एव्हाना पोऱ्यानं तिसऱ्यांदा उगीच टेबलावर फडकं फिरवलं होतं आणि पाण्याचे ग्लासही तो उचलायच्या बेतात होता. हो, उठूया, बराच वेळ झाला, तो सेन्सिबली म्हणाला. हां, ती म्हणाली. मग त्यानं दिलेलं कार्ड तिनं पर्समध्ये टाकलं. स्वतःचंही त्याला दिलं. तुमच्या आवाजात एक मोहक लोच आहे, तो जाताना म्हणाला. त्याला व्हीटीच्या दिशेने जायचं होतं, तिला घरी. हॉटेलच्या बाहेरच त्यांनी दिशा बदलली. पावसाची दिसेल न दिसेलशी झिरझिर सुरू होती. तिनं छत्री मिटूनच ठेवली. आता काय साडी भिजण्याचं सोयर सुतक. तुमचा आवाज चांगला आहे म्हणायला हवं होतं का? नाही, तुम्ही छान हसता म्हणायला हवं होतं. त्यात मत आहे, परसेप्शन आहे. पण त्याआधीच तो गेला. ती स्टॉपच्या दिशेनं चालू लागली. समोरून ते हिजड्याचं पिल्लू त्या सावळ्या मुसलमानाबरोबर चालत येत होतं. काहीतरी हुज्जत चालली होती. सकाळचं काहीच त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं, चालण्यात नव्हतं, असण्यात नव्हतं. मेटामॉर्फोसिस. नी श सा फू म्हणाला होता. अरेच्छा, पण त्याच्याशी लग्न होणार की नाही तर ठरलंच नाही. एनिवे, काही फरक पडत नाही. काय पडला होता, काय पडेल. अम्मी गेली तेव्हा ती शहरात नव्हती. हिवाळ्याच्या सुट्टीत पेपर वाचायला बंगळूरच्या सेमिनारला गेली होती. घरी परत आली तर दाराआड चिठ्ठी ढकललेली, संजू दादाच्या अक्षरातली. आई गेली, परत आल्यावर घरी ये. 16/10/96. शिरीनला फोन केला. शी इज नॉट हिअर असं रशीदनं सांगितलं. आईकडे सापडली. म्हणाली, मी येते तुझ्याबरोबर. टॅक्सीत दोघी गप्पच होत्या. शिरीन सांत्वनाचं काही थातूर मातूर बोलत बसली नाही. तिचं शहाणपण यातच आहे, कधी कुठली सोबत हवी हे तिला कळतं. घरात गेल्यावर घरभर फिरली. शिरीनला सोफ्यावर कोपऱ्यात बसवून. बाहेरच अम्मीचा फोटो, तिच्या लग्नातला.
अण्णांपासून वेगळा करून मोठा करून लॅमिनेट करून ठेवलेला. त्यावर एकच वाळका हार मंद झुलत होता आणि समोर एक राख झालेली उदबत्ती. अम्मीच्या कपाळावर मोठा पिंजरेचा टिळा, त्याच्या बऱ्याच खपल्या वाळून सांडून गेलेल्या. चेहरा कोवळा आणि गोंधळलेला, हसरा नाही, रडका नाही, असा निव्वळ गोंधळलेला. अण्णा त्यांच्या खोलीत पावलावर पाऊल चोळत टाइम्स वाचत पहुडलेले आणि टी व्हीवर क्रिकेट मॅचचा कल्लोळ गळत ठेवलेला. ती आत गेल्यावर त्यांनी रिमोटनं टी व्ही बंद केला, टाइम्सची घडी केली आणि ते डोळे मिटून पडून राहिले. मॅसिव्ह हार्ट अटॅक म्हणाले. आपण उगीचच व्यत्यय झालो असं तिला वाटून गेलं. सगळं नेहमीसारखंच, अगदी उशाशी चहाचा रिकामा कप सुद्धा. तो उचलून ती स्वयंपाकघरात गेली. कुणी एक वेगळ्याच बाई तिथे रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. वहिनीच्या खोलीत ती मुलीचा अभ्यास घेत बसली होती मासिक चाळत आणि संजू दादा कम्प्युटरवर. अम्मीचं घर सुरळीत सुरू दिसत होतं. कुणीही गेल्यावर कुणाचंही दिसेल तसं. मोहनची खोली बंद होती. त्या बंद खोलीकडे पाहताना तिला बरंच काही सरदिशी आठवून गेलं. त्यातलं एक म्हणजे मोहन तिला अम्मी म्हणे. 10व्या वर्षी आश्रित म्हणून घरात आलेला मोहन स्वतःच्या आईची आठवण म्हणून तिला अम्मी म्हणू लागला. मोहन घरात आल्यावर 2 वर्षांनी आपण झालो तर आपणही अम्मी म्हणू लागलो. अम्मी एवढंच ती म्हणाली, एका दगडात 2 पक्षी मारल्यासारखं. तिला वाटलं अम्मीचं नसणं हे फक्त आपल्याच जिव्हारी लागलंय. यावरही अम्मी म्हणाली असती, तुला तुझं विश्व नाही ना, मुलांकडे जायची जी माया ती माझ्याकडे येते, वळचणीचं पाणी आढ्याला गेल्यासारखी. माझं घर सोडून कशी येऊ तुझ्याकडे म्हणणाऱ्या अम्मीचं सुरळीत घर सोडून ती परत निघाली. परतताना टॅक्सीत शिरीन म्हणाली, माझा डिवोर्स झाला. काय? तिला काय बोलावं हेच कळेना. शी कॅन हॅव हर केक अँड ईट इट टू म्हणून ज्या शिरीन रशीदचा आपण कायम हेवा केला ते शिरीन रशीद. पण का का यू आर लकी, शिरीन एकदम उसासल्यासारखं म्हणाली. तुझी अम्मी जाताना पाहिली नाहीस तू, तुला आता ती कायम जिवंतच आठवेल. आणि मग आपला हात हातात घेऊन दाबत म्हणाली, आणि मोहन सुद्धा गेला हेच बरं झालं. तुझा एक भ्रम टिकला. का झालात तुम्ही वेगळे, का सोडलंस रशीदला? तिनं थकून विचारलं. मी ज्या रशीदला आपलं मानलं त्याला नाही सोडलं. पण माणसं बदलतात डिअर. क्षणाक्षणानं, दिवसागणित, महिनोन महिने आपल्या डोळ्यासमोर आपलं माणूस बदलत जातं. एक दिवस असा येतो की समोरचा माणूस ओळखताच येत नाही. आणि ज्याचा हात धरला, ज्याच्यावर विश्वास टाकला, ज्याला वचनं दिली, तो माणूस हाच असं मानून स्वतःला फसवत जगायचं की वेल, आय हॅव मेड अ चॉईस. किती नेमकं शब्दात मांडता येतं शिरीनला, तिनं मनात आणलं तर. आपल्याला कोणीच नाही, नव्हतं असं वाटायला नको म्हणून ढालीसारखा वापरला आपण मोहन. मोहन नव्हेच, त्याच्याबरोबरचे काही दिवस, काही आठवणी, आपण त्यांचे लावलेले अर्थ. मोहनची प्रतिमा, 18व्या वर्षीचं पहिलं प्रेम, ती प्रतिमाच तर असते. मोहन कधी नव्हताच म्हणून तर तो अमर आहे. लग्न हवंय या इच्छेचे आणखी 2 खांब निखळले. अम्मीला हवंय म्हणून आणि शिरीनचं झालंय म्हणून. ती खिन्न झाली. त्यानंतर 10च दिवसांनी एका रविवारी सकाळी तो आला.
ती आळसटून अस्ताव्यस्त पारोशी बसलेली होती, जांभया देत नखं काढत. फॉर अ चेंज आज गॅलरीत अखंड फडफड. आता गॅलरीत जायला मना नाही. श्रावण बाळ मतिमंदाच्या आश्रमात रवाना झालं. आता पुन्हा फुलझाडं लावायला हरकत नाही. पण आता ती असोशीच नाही. जळो ते कबूतर, रात्रीपासून फडफड 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 फडफड. आणि तो आला. आज निळा शर्ट नव्हता, करडा होता. आणि मध्ये मध्ये गुलबट धागे. उंची मात्र 5.5 फूट. तिला मजा वाटली. आज कुठलाच ताण नव्हता, कसलीच अपेक्षाही नव्हती. तुमचा पत्ताच नाही, फोनही केला नाही, काही कळवलंही नाही, तो सहजपणाचा आवणत म्हणाला. की ते खरंच सहज होतं. केसांचा बुचडा बांधत ती म्हणाली, आई गेली माझी. आता हा सांत्वनपर काही सुरू करतोय की काय, अशा विचारानं ती बेसिनशी पळाली. आणि आलेलं हसू दिसू नये म्हणून तिनं ब्रश पेस्ट तोंडात खुपसली. दात घासताना तिनं बाहेर बघितलं तर कबुतरांच्या फडफडीनं तोही गोंधळलेला दिसला. कुठे? त्यानं खुणेनंच विचारलं. तिकडे. तिनं गॅलरीकडे हात केला. तो उठून गॅलरीत गेला आणि एकदम आत आला. हळद आहे का हळद? त्यानं घाईघाईनं विचारलं. काय झालं? तिनं तोंडातली पेस्ट सावरत विचारलं. इकडे या. ती धावत गॅलरीत गेली. ती थबकलीच. एका जुन्या स्टँडच्या चिमटीत एका कबुतराचा पाय अडकला होता आणि ते उलटं लोंबकळत होतं. दरवेळी तो पाय सोडवायचा प्रयत्न करताना ते फडफड फडफड करायचं. मग थकून पुन्हा उलटं लळत लोंबत राहायचं. जमिनीवर रक्त सांडलं होतं, ते वाळलंही होतं. कबुतराचे डोळे भयानं इतके मोठे मोठे झाले होते की तीच घाबरली. पण त्यानं मात्र दोन्ही पंखावरून पंजा आवळून त्याची फडफड थांबवली आणि एका खटक्यात त्याचा पाय ओढून काढला. तो तुटून लोंबकळत होता. ती धावत आत जाऊन तळहातावर हळद घेऊन आली. त्यानं ती चिमटीतून घेऊन त्या पाखराच्या पायावर दाबली. तिच्या तळहाताला त्याची बोटं लागली. पण ते त्याच्या गावीही नसल्यासारखा तो दिसला. की खरंच गावीही नव्हतं. याला खाली सोडलं तर कावळे मारतील, याला इथेच कोपऱ्यात ठेवतो, तो म्हणाला. त्यानं तसं केलं आणि तो हात झटकत आत आला. तोंड धुवून बाहेर येत तिनं विचारलं, कॉफी घेणार ना? तो हो म्हणाला. कॉफीचे मग्स घेऊन बाहेर येता येता तिनं पाहिलं तर तो कोपऱ्यातली पेटी उघडून वाजवत बसला होता. मग्न. कबुतराच्या पायावर हळद दाबतानाही तो असाच दिसला होता, मग्न. आपण कुणाकडे आलो आहोत, कशासाठी वगैरे सारे संदर्भ त्याच्या मुद्रेवरून पार गळून गेले होते. आत्ता आणि तेव्हाही. ती मग्न मुद्रा तिला फार फार आवडली. तिला का कोण जाणे, पण पावसाकडे पाहत निखळ आनंदात मशगूल झालेलं ते हिजड्याचं पिल्लूच आठवलं. समोर बसलेला आपला होणारा वा न होणारा नवरा नाही, नुसताच एक सहमानव आहे. माणसाला माणसाची सोबत. कदाचित तीच तेवढी हवी आहे आपल्याला. पुरणार आहे तिच्या मनात आलं. त्याची तंद्री भंगू नये म्हणून कॉफीचे मग्स त्याच्यासमोर ठेवून ती एकटीच गॅलरीत गेली, निर्धास्त. त्यानं हळद लावलेलं कबूतर बघायला. स्वतःच्याच मानेत चोच खुपसत निवांत कोपऱ्यात उभं असलेलं ते कबूतर तिची चाहूल लागताच एकदम पंख फडफडवू लागलं आणि बघता बघता उडालं. जखमी लोंबत्या तुटक्या पायानं तिच्या डोळ्या देखत. एक सोडून पलीकडच्या इमारतीच्या एका खिडकीच्या कट्ट्यावर जाऊन बसलं, मानेत चोच खुपसत. ती आत आली तेव्हाही तो पेटी वाजवतच राहिला होता. पण त्याला तिची चाहूल लागली बहुधा. समोरच्या निवलेल्या कॉफीचा एक मग उचलत त्यानं विचारलं, तुम्ही गाता? कॉफीचा घोट घेत ती निसंकोचपणे म्हणाली. काळी 4? पांढरी 5. इफ यू डोंट माइंड. तो आरजवी हसला. त्यानं सूर लावून दिला आणि सकाळच्या खर असलेल्या जाड आवाजात
ती गाऊ लागली. आए कुछ अब्र कुछ शराब आए, आए कुछ अब्र कुछ शराब आए, उसके बाद आए जो अज़ाब आए, उसके बाद आए जो अज़ाब